लाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सीमावाद संपला, आता या विषयावर पुन्हा चर्चा खपून घेणार नाही। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सीमा भागातील मराठी नागरिकांना सज्जड दम। शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक, शुक्रवारी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करणार याचिका। ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांच्या दाव्याची हवा आयोगानं काढली। नवी आकडेवारी जाहीर करत कोणतीही गडबड झाल्याची शक्यता फेटाळून लावली। बीडच्या केजमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार। 2 आरोपी अटकेत तर 2 पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार। जालना शहरातील टोलनाका परिसरात ट्रक ड्रायव्हरवर गोळीबार, थोडक्यात बचावला ड्रायव्हर, गोळीबाराचं कारण अस्पष्ट। आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून 2 जण ताब्यात, हत्येचा उलगडा होण्याची शक्यता। राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला 2 वर्ष पूर्ण। 2 वर्षाच्या कालावधीत महामार्गाच्या माध्यमातून रस्ते विकास महामंडळाला मिळाला तब्बल 1102 कोटींचा महसूल। नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडाका, पालिका हद्दीतील शाळा सकाळी 1 तास उशिरानं भरणार, पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतला निर्णय। पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होणार। उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातलं तापमान 10 डिग्रीच्या खाली। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये 44 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा, 37 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। मेहुल चोक्सीशी संबंधित 2564 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करायला विशेष पीएमएलए कोर्टाची परवानगी, मुंबईतील अनेक सदनिकांचा समावेश।